राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीच्या निकषांबाबत बोलताना एक अत्यंत बेजबाबदार विधान केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे, ज्याचे मोठे बंगले आहेत, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. धनदांडग्या लोकांना ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे? बावनकुळे साहेब, तुम्हाला शेतकरी म्हणजे कोण वाटतो? फाटक्यात तुटक्यात कपड्यातला आत्महत्या करण्याच्या उंबरड्यावरती उभा असलेला माणूसच फक्त तुम्हाला शेतकरी वाटतो का? जर एखाद्या शेतकऱ्याने 40 वर्ष रात्रंदिवस स्वतःच्या कष्टातून रक्ताचं पाणी करून एक चांगलं घर बांधलं तर त्याचा गुन्हा काय? जर त्याला शेतमाल बाजारात नेणे आणण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या आपत्कालीन गरजांसाठी एक चांगली जुनी चारचाकी गाडी घेतली असेल तर तो सधन कसा काय झाला? ट्रॅक्टर वगळला म्हणता, हे ठीक आहे, पण अनेकदा शेतकरी माल वाहतुकीसाठी पिकअप गाड्या वापरतात. तुम्ही त्यांना याच व्याख्येच्या कक्षेमध्ये अडकवणार का? याच निकषात अडकवणार आहात का? बावनकुळे साहेब, निकष लावायचे असतील ना तर तुमचे आणि तुमच्या आमदारांचे लावा. तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमचे बंगले किती मोठे आहेत, तुमचा पगार, पेन्शन, भत्ते हे तुम्हाला सर्व मिळतं, पण तरीही तुम्हाला टोल माफी हवीच असते ना. शेतकऱ्याने मात्र त्याच्या कष्टातून पैशातून घेतलेल्या खरामुळे कर्जमाफी गमवायची का? ही कोणती न्यायव्यवस्था आहे? हे विधान दाखवतं की सरकारची मानसिकता नेमकी काय आहे. सरकारला नेहमी शेतकऱ्याला कायम दरिद्री आणि भिकारी याच अवस्थेत बघायचं आहे. शेतकऱ्याने प्रगती केली तर त्याने चांगलं घर बांधलं तर त्याला मदतीची गरज नाही, हा तुमचा समज हा अत्यंत चुकीचा आणि शेतकरी विरोधी आहे. तुम्ही शेतकऱ्यांमध्ये श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी अशी दरी निर्माण करत आहात.